नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी पूजनीय आपल्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आषाढ महिना आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि एक महिना संपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या भक्तांनी ही एक गोष्ट नक्की करावी. ती कोणती? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कोणतीही मोठी किंवा कठीण पूजा नाही, फक्त काही मिनिटाची छोटीशी सेवा आहे ही. पण ती करताना मनात श्रद्धा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. कदाचित तुम्ही आषाढ महिन्यात अनेक पूजा केल्या असतील, नामस्मरण केले असेल, देवदर्शन घेतलं असेल, पण महिना संपण्यापूर्वी स्वामींच्या चरणी ही एक गोष्ट केली तर तुमच्या मनाला समाधान आणि एक नवीन सकारात्मक सुरुवात मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी आपण स्वामी समर्थांची एक छोटीशी आणि मनापासून करण्यासारखी प्रार्थनाही करणार आहोत. चला तर मग स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता जाणून घेऊया ती सेवा कोणती. तर सकाळी किंवा संध्याकाळी घरातील आपले देवघर स्वच्छ करा आणि स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. मुख्य म्हणजे स्वच्छता ठेवा. समोर एक छोटासा तुपाचा प्रसन्न असा दिवा लावा, ज्याने की आपल्या मनालाही खूप छान प्रसन्न वाटेल. आणि शक्य असल्यास फुलं अर्पण करा. नंतर काही क्षण शांत बसा आणि मनातल्या सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी आपण अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. आता तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा नामस्मरण सुद्धा करू शकता. संख्या महत्वाची नाही, तर भावना महत्वाची आहे. तर आता तुम्ही म्हणाल, स्वामींकडे काय मागायचं? तर स्वामींसमोर बसून फक्त इच्छा मागत राहण्यापेक्षा आज एक वेगळी प्रार्थना करूया आणि म्हणा, महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी द्या, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या, माझ्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करण्याची ताकद द्या, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सतत राहू द्या. ही प्रार्थना मनापासून करा. कारण अनेक वेळा आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा ती परिस्थिती स्वीकारून त्यातून मार्ग काढण्याची शक्ती आवश्यक असते. ती शक्ती या नामस्मरणामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्यातून आपल्याला ती ऊर्जा मिळू शकते आणि पुढील आपल्या आयुष्यासाठी सामर्थ्य जरूर मिळू शकतं. आता एक छोटंसं दान नक्की करा आषाढ महिन्यामध्ये. आषाढ महिना हा संपण्यापूर्वी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, धान्य किंवा आवश्यक वस्तू द्या. दान मोठं असण्याची अजिबात गरज नाही. एका व्यक्तीला जेवण दिलं तरी पुरेसं आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला पाणी दिलं तरी ती सेवा आहे. एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोलणं ही सेवा आहे. म्हणून केलेली पूजा आणि माणसामध्ये केलेली सेवा दोन्हीही भक्तीचाच भाग आहे. आता आषाढ संपताना एक गोष्ट सोडा, ही खूप महत्वाची आहे. ती कोणती? तर आषाढ महिना संपण्यापूर्वी मनातील एक नकारात्मक गोष्ट सोडण्याचा संकल्प जरूर करा. त्याने तुमचं मन अतिशय हलकं आणि सकारात्मक होईल. तर ती गोष्ट कोणतीही असू शकते. कारण कदाचित तो राग असू शकेल, कदाचित एखाद्याबद्दल द्वेष असेल, कदाचित सततची भीती पण असू शकेल, कदाचित स्वतःबद्दलची नकारात्मक भावना असेल. सर्व स्वामींच्या चरणी बसून
स्वतःला सांगा, ही गोष्ट आता मी हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करेन. एकाच दिवसात सगळं बदलणार नाही, पण छोटी सुरुवात नक्की होऊ शकते आणि तीच सुरुवात महत्वाची आहे. आता आपण प्रार्थना करायची आहे. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. मनात स्वामी समर्थांची प्रतिमा आठवा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती द्या. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या घरात प्रेम आणि समाधान राहू द्या. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या आणि माझी बुद्धी सदैव तुमच्या चरणी राहू द्या. नंतर 11 वेळा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हा जप करू शकता. तर भक्तांनो, आषाढ महिना संपतोय म्हणजे फक्त एक कॅलेंडर मधला एक महिना संपतोय असं समजू नका. आपल्या मनातील नकारात्मकता कमी करण्याची आणि नव्या सकारात्मक सुरुवातीची हे एक सुंदर संधी आहे. स्वामींच्या चरणी सेवा ठेवा, श्रद्धा ठेवा, आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवा, माणुसकी जपा आणि कोणतीही अडचण आली तरी स्वतःला आठवण करून द्या, मी एकटा नाही, माझ्यासोबत माझी श्रद्धा आहे आणि माझ्या ओठावर स्वामींचं नाम आहे. जर तुम्हीही स्वामी समर्थावर मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ अशा भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा ज्याच्या मनाला आज स्वामींच्या एका शब्दाची गरज आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या आषाढ महिन्यात आपण काय मिळवलं? फक्त देवाकडे काही मागितलं का? की देवावरचा आपला विश्वास आणखी घट्ट केला? कारण स्वामी समर्थांच्या भक्तीचा खरा अर्थ फक्त पूर्ण इच्छा व्हाव्यात एवढाच नाही, तर संकट आलं तरी मनात एक विश्वास असावा, स्वामी आहेत त्यामुळे मी घाबरणार नाही. तर भक्तांनो, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही. कधी आपली माणसं आपल्यापासून दूर जातात, कधी खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. पण अशा वेळी स्वामींच्या चरणी काही क्षण शांत बसणं, डोळे मिटून त्यांचं नाव घेणं आणि मनातलं सगळं त्यांना सांगणं, यामुळे आपल्या मनाला एक वेगळाच आधार मिळतो. म्हणून आषाढ महिना संपण्यापूर्वी एक छोटासा संकल्प करा, स्वामी, माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो आणि जे कठीण आहे त्याला सामोरं जाण्याची शक्ती, धैर्य मला द्या. स्वामींकडे फक्त सुख मागू नका, सुखात नम्र राहण्याची आणि दुःखात खंबीर राहण्याची शक्ती, ताकद, सामर्थ्य मागा. फक्त पैसा मागू नका, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मागा. फक्त संकट दूर करण्याची प्रार्थना करू नका, तर संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मागा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींच्या चरणी असलेली आपली श्रद्धा कधीही कमी होऊ नये एवढीच प्रार्थना करा. चला शेवटी स्वामींची प्रार्थना करूया. तुम्ही जिथे असाल तिथे काही क्षण शांत बसा, डोळे मिटा, मनात स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती आठवा आणि माझ्या सोबत मनापासून म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती मला द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. माझ्या घरात प्रेम, समाधान आणि शांतता राहू द्या. माझ्या हातून नेहमी चांगली कर्म घडू द्या. ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या तुमच्या चरणी सोपवण्याची शक्ती द्या आणि कोणत्याही परिस्थितीत माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ, माझा हात धरून मला योग्य मार्ग दाखवा.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमच्या आयुष्यात आज अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही. एखादी इच्छा मनात असेल. कदाचित आपण एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही रोज प्रार्थना करत आहात, तर आज ती गोष्ट स्वामींच्या चरणी सोपवा. पण त्याचबरोबर स्वतःचे प्रयत्न थांबवू नका. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण भक्ती म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर संकटातही आशा न सोडणं आहे. आणि लक्षात ठेवा, जिथे आपले प्रयत्न संपतात तिथून स्वामींच्या कृपेवरचा विश्वास सुरू होतो. म्हणून आषाढ महिना संपताना मनात राग ठेवू नका. ज्यांच्याशी शक्य असेल त्यांच्याशी प्रेमाने बोला. श्री स्वामी समर्थ. तुमची ही श्रद्धेची कमेंट दुसऱ्या एखाद्या स्वामी भक्तापर्यंत पोहोचू द्या आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्त परिवारातील एखाद्या व्यक्तीला जरूर शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहा, श्रद्धा मनात ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.